मित्रांनो, कधी रात्री शांतपणे बेडवर पडून तुम्ही छताकडे पाहत विचार केला आहे का की दिवस संपला, पण आयुष्यात खरंच काही पुढे गेलो का? सकाळ होते, मोबाईल हातात येतो, नोटिफिकेशन्स सुरू होतात, थोडं काम, थोडं हसणं, थोडं टेन्शन, थोडा थकवा, आणि मग पुन्हा रात्र. आणि त्या रात्री मनात एक विचित्र रिकामेपणा असतो. असं वाटत राहतं की आयुष्य फक्त चालू आहे पण जगलं जात नाहीये. कुठेतरी मनात एक आवाज असतो जो सतत सांगत असतो, तू यापेक्षा खूप मोठं काही करू शकतोस. पण मग दुसरा आवाज येतो, उद्या करू, अजून वेळ आहे. आणि हाच तो सापळा आहे ज्यामध्ये लाखो लोक अडकतात. ते सुरुवातच करत नाहीत, आणि काही जण सुरुवात करतात पण टिकत नाहीत. मग वर्ष निघून जातात, आणि एक दिवस माणूस मागे वळून बघतो आणि लक्षात येतं, स्वप्न अजूनही तिथेच आहेत, पण वेळ निघून गेली आहे. पण आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुमच्या विचार करण्याची पद्धत बदलून टाकेल. तुमचं आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला 10 तास काम करण्याची गरज नाही, रात्रभर जागण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त रोजचा 1 तास स्वतःसाठी द्यायचा आहे. हो, फक्त 60 मिनिटं. पण हा साधा 1 तास नाही. हा तुमच्या भविष्याचा पाया आहे. हा तुमच्या स्वप्नांचा दरवाजा आहे. हा तुमच्या जुन्या आणि नवीन आयुष्याच्या मध्ये उभा असलेला पूल आहे. जगातले बहुतेक लोक त्यांच्या वेळेवर नियंत्रण ठेवत नाहीत. त्यांचा वेळ सोशल मीडिया ठरवतो, त्यांचा वेळ इतर लोक ठरवतात, त्यांचा वेळ परिस्थिती ठरवते. पण यशस्वी लोक एक गोष्ट वेगळी करतात. ते त्यांच्या दिवसातला एक भाग स्वतःसाठी राखून ठेवतात. एक असा वेळ जेव्हा ते शिकतात, वाढतात, सराव करतात, आणि स्वतःला कालपेक्षा चांगलं बनवतात. कारण त्यांना माहिती असतं, भविष्य अचानक बदलत नाही, भविष्य सवयींनी बदलतं. कल्पना करा, जर तुम्ही रोज फक्त 1 तास एखादी स्किल शिकलात, 1 तास पुस्तक वाचलंत, 1 तास जिमला गेलात, 1 तास तुमच्या ड्रीमवर काम केलंत, तर एका वर्षानंतर तुम्ही कुठे असाल? 365 तास, 365 छोटे प्रयत्न, 365 वेळा स्वतःवर केलेली गुंतवणूक. लोक एका दिवसात बदल शोधतात, पण आयुष्य लहान लहान निर्णयांनी बदलतं. आज तुम्ही घेतलेला निर्णय उद्याचं भविष्य बनवतो. पण इथे एक मोठा प्रश्न आहे. लोक सुरुवात का करत नाहीत? कारण त्यांना भीती वाटते, अपयशाची, लोकांच्या मतांची, स्वतःवर विश्वास नसण्याची. कदाचित तुम्हीही आधी प्रयत्न केला असेल, काही दिवस मेहनत घेतली असेल, पण परिणाम दिसले नाहीत. मग हळूहळू सगळं थांबलं असेल, आणि आता तुम्ही स्वतःलाच म्हणत असाल, माझ्याकडून होत नाही. पण ऐका, तुमच्याकडून होत नाही असं नाही. तुम्ही अजून प्रकारे वेळ दिला नाही. एका बीजाला झाड व्हायला वेळ लागतो, एका शरीराला मजबूत व्हायला वेळ लागतो, एका मनाला आत्मविश्वास मिळवायला वेळ लागतो. सगळ्या मोठ्या गोष्टी सुरुवातीला छोट्याच असतात. यशस्वी लोकांमध्ये आणि सामान्य लोकांमध्ये टॅलेंटचा फरक नसतो, फरक असतो सातत्याचा. जे लोक थांबत नाहीत तेच शेवटी जिंकतात. कारण मोटिवेशन कायम राहत नाही. आज तुम्ही प्रेरित असाल, उद्या नसाल. म्हणून फक्त मोटिवेशन पुरेशी नसते, कमिटमेंट लागते. कमिटमेंट म्हणजे स्वतःला दिलेलं वचन. कोणी बघत नसताना देखील काम करणं, मन नसेल तरी उठणं, थकवा असला तरी पुढे जाणं. आणि त्यानंतर येते कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी म्हणजे रोज परफेक्ट काम करणं नाही. कन्सिस्टन्सी म्हणजे रोज परत येणं. काही दिवस तुम्ही खूप काम कराल, काही दिवस फक्त 10 मिनिटं. पण महत्त्वाचं काय, तुम्ही थांबत नाही. कारण जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही रोज करता, ती हळूहळू तुमच्या ओळखीचा भाग बनते. जसं रोज दात घासतो, जसं रोज मोबाईल बघतो, तसंच तुमचं सेल्फ इम्प्रूव्हमेंट देखील सवय बनू शकतं. पण त्यासाठी सुरुवातीचे कठीण दिवस पार करावे लागतात. आणि इथेच बहुतेक लोक हरतात. जेव्हा लगेच परिणाम दिसत नाहीत, जेव्हा लोक सपोर्ट करत नाहीत, जेव्हा स्वतःलाच शंका येते. पण खरं सांगू, सर्वात मोठे बदल तेव्हाच होत असतात, जेव्हा बाहेरून काहीच बदलत नाही असं दिसतं. जमिनीखाली वाढणाऱ्या मुळांसारखं. कोणी पाहत नाही, पण वाढ सुरू असते. तुमचा तो 1 तास देखील तसाच आहे. आज तो छोटा वाटतो, पण काही वर्षांनी तोच तुमचं आयुष्य बनलेला असेल. आता कम्फर्ट झोन बद्दल बोलूया. लोकांना वाटतं की आयुष्यातला सर्वात मोठा शत्रू म्हणजे अपयश. पण खरं सांगायचं तर सर्वात मोठा शत्रू आहे आरामदायक आयुष्य, जिथे सगळं ठीकठाक असतं पण काहीच एक्स्ट्रॉर्डिनरी नसतं. तुमचा मेंदू नेहमी सोपा मार्ग निवडतो, म्हणून स्क्रोल करणं सोपं वाटतं, पण शिकणं कठीण वाटतं. नेटफ्लिक्स सोपं वाटतं, पण स्वतःवर काम करणं कठीण वाटतं. पण लक्षात ठेवा, इझी चॉईसेस हार्ड लाईफ, हार्ड चॉईसेस इझी लाईफ. जितका संघर्ष जास्त, तितकी वाढ मोठी.
जितकी मेहनत जास्त तितकी आत्मविश्वासाची पातळी मजबूत. कारण आत्मविश्वास बोलून येत नाही, तो स्वतःला दिलेलं वचन पाळल्यावर तयार होतो. जेव्हा तुम्ही थकल्यावरही काम करता, जेव्हा तुम्ही हार मानण्याऐवजी पुन्हा प्रयत्न करता, जेव्हा तुम्ही भीती असूनही पुढे जाता, तेव्हा तुमच्या आत एक वेगळाच माणूस तयार होतो आणि एक दिवस तोच माणूस तुमचं भविष्य बदलतो. आता कल्पना करा, आजपासून 5 वर्षांनी तुम्ही स्वतःकडे मागे वळून पाहत आहात. तुम्हाला काय दिसेल? स्वप्नांसाठी लढणारा माणूस की फक्त वेळ घालवणारा? कारण भविष्य अचानक तयार होत नाही, ते आजच्या सवयींनी तयार होतं. आज तुम्ही काय करता तेच उद्या तुमचं आयुष्य बनतं. आणि म्हणूनच हा 1 तास इतका महत्त्वाचा आहे. हा तास तुमच्या शरीराला मजबूत करू शकतो. हा तास तुमच्या करिअरला नवीन दिशा देऊ शकतो. हा तास तुमचं व्यक्तिमत्व बदलू शकतो. हा तास तुमचं संपूर्ण भविष्य बदलू शकतो. पण त्यासाठी एक निर्णय घ्यावा लागेल. आजपासून स्वतःसाठी वेळ काढण्याचा. परफेक्ट होण्याची गरज नाही, सुरुवात करण्याची गरज आहे. थोडं थोडं करा, पण रोज करा. कारण छोट्या सवयी एक दिवस मोठं आयुष्य बनवतात. आज तुम्ही पुस्तकाचं 1 पान वाचाल, उद्या 2. आज तुम्ही 10 मिनिटं व्यायाम कराल, उद्या 20. आज तुम्ही तुमच्या स्वप्नासाठी एक छोटं पाऊल टाकाल आणि एक दिवस तुम्ही मागे वळून बघाल आणि स्वतःलाच ओळखू शकणार नाही इतके बदललेले असाल. कारण बदल अचानक होत नाही, तो रोज घडतो, शांतपणे, हळूहळू, आणि मग एक दिवस तो इतका मोठा होतो की सगळ्यांना दिसू लागतो. म्हणून आज निर्णय घ्या. तो 1 तास मोबाईलला नाही, स्वतःला द्या. तो 1 तास भीतीला नाही, स्वप्नांना द्या. तो 1 तास एक्सक्युजेसला नाही, ॲक्शनला द्या. कारण एक दिवस हा 1 तास तुमची ओळख बनेल, तुमची यशोगाथा बनेल, तुमची लेगसी बनेल आणि कदाचित भविष्यात तुमची कथा कोणाला तरी उभं राहायला मदत करेल, जशी आज तुम्ही प्रेरित होत आहात. म्हणून लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य बदलण्यासाठी एका मोठ्या चमत्काराची गरज नाही, रोजच्या एका प्रामाणिक तासाची गरज आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्ही तो 1 तास कोणत्या गोष्टीसाठी वापरणार आहात. आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.